मॅच खेळला काल सुपर चालूला मॅच खेळला बसलो गाडी गाडी बसलो सुपर हिटची मॅच खेळला जाऊन बघू काय होते मॅचची तर आधी बारा गेली बरं आम्ही थांबलेलो इथं आम्ही जाऊन बसतो गाडी मजा शावालीला आज नाही काही जाऊन बघू डायरेक्ट ग्राउंड शावली आता म्हणून थांबलो आम्ही निघलो ग्राउंड जायला ग्राउंडवर एक मॅच चालू आहे प्लेयर थांबल्या तिथे जातो मॅचला बोलवलं आहे पहिले फिल्डिंग घेतली आम्ही प्लेयर आमचं गेलेलं ग्राउंड मध्ये हे बघू शकता फिल्डिंग आली आमची ग्राउंड मध्ये आहेत प्लेयर याला तुम्ही ओळखत असाल यो बांगडी आणि यो आपला गावचा मेन बॅट्समन विराज भोईर आज इन ऍक्शन आहे कारण अनफिट आहे तो म्हणून त्याला बाहेर बसवलाय पहिलाच बॉल गोलंदाज तयार पहिलाच बॉल थोडं चालू घेताना पुश केला क्षेत्ररक्षक पब्लिक झाला टिपा चेंडू निघून चला वेगानं सफर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हात चौकार ऋतिक भंडारी पहिलाच बॉल 4 बॉल बाईने 3 षटकार मारलं आता पाहिजे 2 बॉल 2 धावायची गरज हे बघा हे उभा आहे बाई करते बॅटिंग शिकेश भोईर आउट झाला असं वाटलं होतं की प्रेशर येईल मात्र 2 बॉल 2 पाहिजे गाईस केस साकला सलग 3 बॉल 3 षटकार मॅच मध्ये वर्चस्व गाजवते सत्या विचुंब संघ 2 बॉल 2 गोलंदाज तयार वाईड आहे मध्ये निर्णय चेंडू अबाय आणि डायरेक्टचा प्रयत्न विराज 3 षटकार पाहिलं विराज मॅन ऑफ द मॅच हिरो चला याबा किरण भोईर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण कलेक्ट करा पहिली सेमीफायनलची मॅच जिंकला तर तुम्हाला पाहायला मिळते अगदी चांगला खेळ सलग 3 बॉल 3 षटकार काल आपण पाहिला तुझ्या बॉल डोळ्यावरती बॉल लागला तरी देखील आज तुम्ही चांगला खेळ साकला काय म्हणशील सध्या आमची टीम थोडी बॅक मध्ये होती आता 2-3 टुर्नामेंट झाले आम्ही चांगले अतिशय चांगले प्रयत्न करतोय बस लक्ष मोठं होतं मात्र कसं वाटलं जेव्हा तुम्ही सेकंड 17 मध्ये उतरला आशिकेशने चांगला खेळ साकारला त्याच्यानंतर त्याची विकेट गेली दबाव पूर्णपणे तुझ्यावरती तुम्ही चांगला खेळ साकारला आशिकेश बद्दल काय म्हणशील तोच तर आमचा मेन हिरो त्याच्या भरोश्यावर आम्ही खेळतोय बाकी काही नाही तो आणि आम्ही बेस्ट ऑफ लक थांबलाय खूप बॉलिंग टाकून हे थांबला का अजून पावर आहे 2 टाकायची बोल ना टीम आली लक्ष्मी आला माकड सरकाटा हे आपला बाला आहे एक पाटील अरे मग इथे सूरजने जागा बनवली काय वाटतं तुला 100% सुपर कडची लक्ष्मी आला ना अंग्रेज लक्ष्मी आला तेव्हा पण न मुशी फुटल्या बाहेर सगळ्यांना हॅलो जय कशी वाटली लक्ष्मी आणि ही सँडी पार्कमध्ये सलगचा आपण पहिला दुसरा बॉल निर्धाव पेटला समीकरण येणारे 7 बॉल 6 रनची गरज हार्ड लक राधाकृष्ण तोंडे आपण या प्रतिस्पर्धेमध्ये खेळ साकारला अगदी चांगला खेळ आपण पाहिला तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो येस मागच्या या मान्यवरांना विनंती करतो की आपण जॉईन व्हा या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्याने अलिबाग दमदार कामगिरी केली मालिका ठरला अशिकेश जास्त नाही थोडक्यात फक्त प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत अशिकेश त्या पॅकरला धन्यवाद बोलेन त्याने आमची एंट्री इथं नव्हती पण त्याने आमची एंट्री टाकली आणि आमची पोरं जिंकत नव्हती यावेळी आता 3-4 टुर्नामेंट झाल्या म्हणजे आम्ही जिंकायला लागलो आणि लगेच त्याने आमची एंट्री टाकली मी त्यांना धन्यवाद बोलेन आणि अजून पोरं आमची मेहनत आता चालूच आहे आणि अजून जिंकली स्मृती चषकाचं हे दुसरं वर्ष काय सांगशील कसं वाटलं या विकेटवरती खेळत असताना नव्या नवरीला सजवावं जसं मैदान सजवलं गेलं संपूर्ण आयोजन आमचे आयोजक पिंटू शेट असतील संपूर्ण ऑल ओव्हर स्पर्धेबद्दल काय सांगशील आयोजन तर एक नंबरच होतं
आणि दरवर्षी मला तर वाटतं असतं आयोजन. आम्ही मागे पण इथे खेळलेलो तेव्हा आम्ही वाल संघासोबतच पराभूत झालेलो, पण आता आम्ही चांगला प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करतो. शेवटचा एक प्रश्न की आपण या स्पर्धेमध्ये भरपूर चांगले खेळलात, आता तुम्हाला कॉल केला होता की खेळण्यासाठी या, आता पुढच्या वर्षी कॉल करायची गरज लागेल? नाही डायरेक्ट एंट्री फिक्स करूया. बेस्ट ऑफ लक. अशी केस आपण उचलून घेऊन आपल्या फोटो करताना ट्रॉफीच्या सोबत जतीन भोईर काय बोलतो भेटली. आता आम्ही आलोय 4 नंबरची ट्रॉफी आमच्याकडे आहे. इथे बघा अथर्व न्यू ब्लॉगर झाले आता मी. आता तुम्ही बघू शकता आम्ही गाडीने चाललोय आता. जाग नाही घेबांची इथं बघ गाईज बघा 4 नंबरची ट्रॉफी 4 नंबर मारला आम्ही. जातो तो घरी.